नमस्कार. मी फरहीन फराहात, सामाजिक कार्यकर्ता. आज मी बीड येथे आले होते. काही सामाजिक विषयावर माझं काम होतं. तर मला असं सांगायचं आहे, की बीडमध्ये जे गुन्हेगारी आहे, त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगारी पुण्यामध्ये आहे. आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे. अजितदादा पवार यांनी आता एक स्टेटमेंट दिलेलं आहे, की एखाद्यानं जर खून केलेला आहे, तर त्याची बायको, त्याचे आई-वडील, त्याचं पूर्ण खानदान खुनी होत नाही. तर मला हे म्हणायचं आहे, की हा जो नियम आहे, हा नियम बीडसाठी का नव्हता? बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी काय खून केला, नाही केला तो सगळा वेगळा विषय झाला. तर त्या गुन्ह्याचा पूर्ण दबाव जो आहे धनंजय मुंडे यांच्यावर टाकून त्यांचा राजीनामा का घेतला? त्यांचा या खुनाशी किंवा कशाशी काहीच संबंध नव्हता. आता अजितदादा पवार हे पुण्यामध्ये जे प्रॉपर गुंड आहे, जे प्रख्यात गुंड आहे, गजा मारणे, बंडू आंदेकर, जे जेलमध्ये आहे, जे सजा भोगून आलेले आहे, अशा लोकांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देत आहे. मग हे गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्यासारखे नाहीये का? जेव्हा बीडमध्ये तर असं काहीच नव्हतं. माननीय धनंजय मुंडे जे आहे, गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहे, म्हणजे त्यांचे नात्यातलेच आहेत ते. त्यांना राजकीय वारसा आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत ना कोणता आरोप लागलेला आहे खुनाचा, ना कधी ते जेलमध्ये गेलेले आहेत. तर अशा व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या कार्यकर्त्यांनी खून केला म्हणून त्यांचं तुम्ही मंत्रिपद काढलं, तर हे अन्याय नाही का? अजितदादा पवार जर आपल्यासारखा व्यक्ती जर असं अन्याय करत असेल, तर आम्ही न्याय मागण्यासाठी कोणाकडे आम्ही बघावं मग? आणि दुसरी गोष्ट, जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब, माझी जी आहे तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे, की तुम्ही न्याय करताल म्हणून. पण तुम्ही देखील या प्रकरणाकडे लक्ष दिलेलं नाहीये आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे. तर मला असं वाटतं, की एका ठिकाणी एक न्याय, दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय असं होऊ नये. आणि धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढल्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची नाराजी आहे. ओबीसी समाज तरीही सगळं शांत बसून सहन करत आहे. तर माझी अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांना नम्र विनंती आहे, की धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद देऊन वंजारी समाजाची, ओबीसी समाजाची नाराजी दूर करावी. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर. पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध. तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ. संपर्क नगर रोड, मसोबा फाटासमोर, साई स्वरूप रेस्टॉरंट, बीड. आता बघा, आत्ताच मी एक प्रकरण बघितलं भायाळा गावामधलं. तिथं एका बांगर कुटुंबाला प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यामधली महिला, असं कळालं की तिचे केस ओढण्यात आले, तिचे कपडे देखील ओढण्यात आले आणि स्वतः मी बघितलं की ते रक्तामध्ये असे रस्त्यावर पडलेले आहे. तर हे काय आहे? एवढी दादागिरी, एवढी गुंडागर्दी. आणि नंतर असं कळालं की तो जो टोल नाका चालवत होता राहुल शिंदे, हा खून करून जन्मठेप भोगून आलेला आहे. आणि जे सुरेश धस यांनी जो धनंजय मुंडे यांना एवढं बदनाम केलं होतं गुन्हेगारीवरून, त्यांचा काहीच संबंध नसताना त्यांनी तो राहुल शिंदे यांना टोल नाका कसं काय दिला चालवण्यासाठी? अनेक फोटो, अनेक व्हिडिओ राहुल शिंदे सोबत धस यांचे आहेत. दुसरी गोष्ट, त्या कुटुंबावर प्रकरण झाल्याच्या 5 ते 6 दिवसानंतर अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली. अशी कशी अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली? तुम्हाला जर जातीवाचक जर शिवीगाळ झाली होती, तर ती त्याच वेळेला झाली असती. याच्यावरून 100% हे दिसतं की ती अॅट्रॉसिटी खोटी आहे. आणि आष्टी जो तो मतदारसंघ आहे, तिथले जे आमदार आहे सुरेश धस, हे जे आहे अॅट्रॉसिटी सारख्या भयंकर जो अत्यंत संवेदनशील गुन्हा आहे याचा दुरुपयोग करत आहे. याच्या आधी पण त्यांनी ते शिरूर कासारमधील एक पारधी समाजाचा गरीब मुलगा, त्याच्यावर देखील खोटी अॅट्रॉसिटी घडवून आणलेली होती त्यांनी. आणि आताच्या प्रकरणामध्ये तर त्यांचा PS पोलीस स्टेशनमध्ये बसलेला होता अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी. तर गृह विभागाला हे दिसत नाहीये का? गृह विभागाने जे आहे, ह्या ज्या खरंच ज्या आमच्या एखाद्या दलित बांधवावर अन्याय होतो
अत्याचार होतो त्यावेळेला ही अॅट्रॉसिटी आहे. तर त्या अॅट्रॉसिटीचा सर्रास दुरुपयोग आमदार सुरेश धस यांच्याकडून सुरू आहे. तर गृह विभागाने हे सगळं बघून याच्यावर कडक कारवाई करावी. आणि सुरेश धस जे आहे स्वतःला खूप चांगले समजतात आणि त्यांनी धनंजय मुंडेंना खूप मोठा गुन्हेगार ठरवला. यांनी जर एखाद्या फक्त आरोपीचा फोटो जरी बॅनरवर लावला तर हे जे आहे त्याचं एकदम अखंड तांडव करतात की आरोपीचा फोटो लावला म्हणून. आणि हे तर गुन्हा सिद्ध होऊन गुन्हा भोगून आलेल्या व्यक्तीसोबत यांचे व्हिडिओ यांचे फोटो आहेत. हे याला कामावर ठेवायले. मग हे काय आहे? तर हे शासनाला गृह विभागाला दिसत नाहीये का? तर मला असं म्हणायचं आहे की हे जे आहे सुरेश धस जे आहे यांची देखील भरपूर गुंडागर्दी तिथं सुरू आहे. आणि अॅट्रॉसिटी सारख्या संवेदनशील कलमाचा जे आहे ते दुरुपयोग करत आहे. याच्यावर SP साहेबांनी लक्ष द्यावे आणि काहीतरी कडक उपाययोजना करावी. आणि मी दलित बांधवांना देखील एक सांगू इच्छिते की तुम्ही जे आहे अशा लोकांच्या बोलण्यात येऊ नका. हे लोक तुमचं अॅट्रॉसिटीसाठी वापर करून घेत आहे, खोट्या अॅट्रॉसिटीसाठी. उद्याला जर आपल्याच एखाद्या बांधवावर खरंच जर अन्याय झाला असेल तर त्यावेळेला आपल्याला कोणी लक्ष देणार नाही. आपल्या अॅट्रॉसिटीचा तेवढा उपयोग होणार नाही, लोकांची विश्वासार्हता कमी होईल. तर कृपया करून दलित बांधवांनी या लोकांच्या नादी लागू नये आणि खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये सामील होऊ नये. आणि आणखी एक म्हणायचं की जे खून जे आहेत, खुनाचे प्रकार जे वाढलेले आहेत, ठीक आहे. तर आता परवा पण एक शिंदे नावाच्या व्यक्तीचा खून झालेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे की खून जे आहे सहसा मुख्यतः 2च कारणांमुळे होतात: अनैतिक संबंध, पैसा आणि प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये तिसरी गोष्ट जी आहे ती व्यवहाराची आहे. मी पत्र लिहून शासनाला विनंती केली होती की शालेय शिक्षणासोबतच जे आहे नागरिकांना व्यावहारिक शिक्षण पण द्या. समाजामध्ये जगताना आपण कसं जगलं पाहिजे याचं शिक्षण देखील दिलं पाहिजे. पण या मागणीकडे कोणी विचार केलेला नाहीये. तर आपल्याला अनैतिक संबंध खून कमी करण्यासाठी जे आहे अनैतिक संबंध पण रोखण्यात आले पाहिजे. आणि लोकांना जे आहे व्यावहारिक ज्ञान पण देण्यात आलं पाहिजे. याकडे देखील शासनाने लक्ष देऊन लोकांची जनजागृती करावी असं मला वाटतं. हे बघा, सर्वप्रथम जे आहे ना, तुम्हाला मी माझं एक मत सांगते. मी स्वतः जे आहे बालविवाहाचं मी समर्थन करते. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असं आहे की मुलींचे लग्नाचे वय 14 ते 16 करावे आणि मुलांचे 16 ते 18 करावे. याचं कारण असं आहे की आपण जे आहे निसर्गाला चॅलेंज करू शकत नाही. निसर्ग नियमानुसार मुलगा मुलगी वयात आल्यावर जे आहे त्यांना शरीर संबंधाची गरज निर्माण होते. ते जर त्यांना मिळालं नाही तर समाजाकडून त्यांचा चुकीचा वापर होऊ शकतात किंवा ते चुकीच्या ठिकाणी ते जाऊ शकतात. आणि यातूनच काय होतं की मुली प्रेम प्रकरणामध्ये पडण्याचे, पळून जाण्याचे प्रकार होतात. मग त्याच्यानंतर काय करतात, पोलिस त्यांना हुडकून आणतात आणि मुलावर जे आहे बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. आणि इकडे आई वडील मुलीवर अत्याचार करतात किंवा तिचं लग्न लावून देतात. तर हे जे आहे एक प्रकारे मुलींवर खूप मोठा अन्याय आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तुमच्या बीडच्या ऊसतोड कामगारांची. तर जेव्हा मुलगी तरुण होते तर त्या तरुण मुलीला आई बापांना सांभाळणं मुश्किल होतं. का? तर ते ऊस तोडीला त्यांना जायचं असतं. तरुण मुलगी सोबत जाणे, एक घेऊन जाणे खूप मोठी एक रिस्क आहे. आणि तिला घरात एकटं सोडणं पण ही खूप मोठी रिस्क आहे. तिला नातेवाईकाकडे पण ठेवता येत नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी तिचं लग्न करणे हाच एकमेव उपाय आहे. आणि शासनाला देखील मी विनंती केली होती की तुम्ही यावर जे आहे एक समिती बसवा, सर्व बाजूंनी विचार करा आणि लग्नाचे वय कमी करा, जेणेकरून जे आईबाप आपल्या मुलींना व्यवस्थित सांभाळू शकत नाही ते आपल्या मुलींचे लग्न करू शकतील. आणि हे जे समाजामध्ये जे हे सगळं जे मुलींवर जे अत्याचार वाढले आहेत, मुलींचा जो चुकीचा वापर सुरू आहे ते कमी होण्यास कुठेतरी आळा बसेल. आणखी एक याच्यामध्ये आहे की ज्या महिला अनैतिक संबंध ठेवतात तर याच्या विरोधात कायदा बनवला पाहिजे आणि घटस्फोट आणि लग्न ही प्रक्रिया सोपी केली पाहिजे, जेणेकरून एखाद्या महिलेच्या नवऱ्यामध्ये काही समस्या असेल तर ती त्याला लवकर सोडून दुसऱ्या पुरुषासोबत ती लग्न करू शकेल. अनैतिक संबंधामुळे महिलेचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि खून होण्याचे सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते अनैतिक संबंधामुळे आहेत. असं एक थोडक्यात मी तुम्हाला हे सांगत आहे. बीडमध्ये 1300 बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला यश आलंय, याबद्दल तुमचं काय म्हणणं?
नाही, मी बालविवाहाच्या समर्थनात आहे. तर मला जे आहे ते चुकीचंच वाटलं, की त्यांनी बालविवाह रोखला. तर याच्यावर कसं आता सध्या कायदाच आहे ना आपला, तर पोलीस प्रशासन देखील कायद्याच्या नुसारच चालणार ना. तर हा कायदाच बदलण्यात यावा अशी मागणी मी शासनाकडे करत आहे. आणि आता मला तुमच्याच बीडचे जे खासदार आहेत बजरंग दादा सोनवणे, त्यांच्याकडे मला पत्र द्यायचं आहे. ऑलरेडी मी त्यांच्या पीएनना बोललेली आहे, की हे असं-असं प्रकरण आहे. तर त्यांना भेटून पत्र देऊन हे प्रकरण आम्हाला पंतप्रधान यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि मुलांच्या लग्नाच्या वयामध्ये बदल करण्यात यावा ही मागणीसाठी आम्हाला जे आहे प्रयत्न करायचे आहे. तर मी जे आहे बालविवाहाच्या समर्थनार्थ आहे. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.